RCC स्ट्रक्चर ग्राउंडेड होतं आणि क्लायंटची रिक्वायरमेंट होतं की काहीतरी वाडा पद्धतीमध्ये आपण काहीतरी तो बनवूया अशी त्यांची इच्छा होती. सो आमच्याकडे एक मोठं चॅलेंज असं होतं की ग्राउंड फ्लोअर स्ट्रक्चर आणि फर्स्ट फ्लोअर स्ट्रक्चर यांचं ब्लेंड कसं करायचं, किंवा फसाड आपण जो करतो फ्रंट दर्शनी भाग जो रस्त्याकडचा आहे त्याला आपण वाड्याचं स्वरूप कसं देता येईल. मग आम्ही काय केलं की बऱ्याचशा वाड्यांचं स्टडी केलं. त्याच्यानंतर आम्ही काय केलं की महिरप जे आहे आणि केळफुलाचे डिटेल जे लाकडी ओपनिंग्स असतात त्या पद्धतीने आम्ही पहिल्या मजल्याला पंक्चर्स क्रिएट केले. आणि त्या सगळ्या खिडक्यांसारख्या ओपनिंग मध्ये लाकडी महिरप जुन्या सागवानमध्ये आम्ही बनवून घेतल्या. आणि त्या अशा पद्धतीने प्लेस केल्या की तो एक फसाड चांगला दिसायला लागला. खालचा जो भाग होता त्याच्यामध्ये आम्ही स्टोन क्लॅडिंग केलेला आहे, बसल्ट स्टोन मध्ये. एक कम्प्लिटली बाहेरचा जो पोर्शन आहे तो वाड्याचं स्वरूप त्याला मिळालं. काही महिरप आम्ही प्लास्टरमध्ये पेंट करून घेतल्या. सो ते ओव्हरऑल त्याचं ब्लेंड खूप चांगल्या पद्धतीने झालंय, वाड्याच्या स्वरूपात ते झालं. इंटिरियर करत असताना मटेरियल पॅलेट जी आमची यूज करायची होती त्याच्यामध्ये आम्ही काही दिवाणे आम दिवाणे खास अशा पद्धतीचे काही लिव्हिंग मधल्या स्पेसेस केले. दिवाणे खास मध्ये आम्ही काही मोझॅक टाईलचं पॅटर्न करलं होतं. त्याच्यामध्ये एक प्रिंटेड पॅटर्न आम्ही सेंटरला दिलं होतं. याचबरोबर सागवानच्या जुन्या वाड्यांच्या काही ब्रॅकेट्स मिळाल्या आपल्याला. सो आम्ही त्या जुन्या ब्रॅकेट्स घेऊन त्या पुन्हा त्याला संवर्धन करून पुन्हा त्या आम्ही वापरण्याच्या स्वरूपात आणल्या. दरवाजेही करत असताना आतले दरवाजे आम्ही जुन्या पद्धतीच्या आडव्या 3 फळ्या त्यावरती ब्रासची काही फुलं त्या पद्धतीने दिल्यामुळे एक ओव्हरऑल कुठेच ते मॉडर्नायझेशन त्याच्यामध्ये दिसलं नाहीये आणि अगदी स्मार्टली जे आपण रोजच्या स्वरूपात वापरू शकतो अशा पद्धतीचा वाडा इथे रिक्रिएट केला गेला आहे. हे आपलं काम, हे आपलं स्वप्न कोणाच्या हातून पूर्ण करायचं हे पण एक खूप महत्त्वाचा निर्णय असतो. तेव्हा मी सोशल मीडियावर थोडंसं इंस्टाग्राम वगैरे जे अशा प्रकारचे काम उतरतात तेव्हा मला एक रेषाग्रंथबद्दल मला माहिती मिळाली. त्यांनी मला एक माझ्या मनातले सगळे त्यांनी जाणून घ्यायचं की यांच्या मनाचं घर कसं आहे, कसं पाहिजे यांना घर, आणि त्यांनी त्या प्रकारचं एक ड्रॉइंग तयार केलं. थोडंसं आम्ही दोघांनी त्याच्यावर विश्लेषण केलं की बाबा हे कसं राहील ते कसं राहील. मग त्यांनी ते एक फायनल कन्सेप्ट तयार केला आणि त्याच्यानुसार हे घर तयार झालं. आता हे घर ज्यावेळेस बनत होतं मला वाटलं, जेवढं मी एक्सेप्ट केलं होतं की मला अशा टाईमचं घर असं, पण त्याच्या कितीतरी पटीने चांगल्या प्रकारचं घर त्यांनी मला बनवून दिलं. मी खूप आनंदी आहे.